रेहान आणि खिजर ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज कुणाल. एक रंगतदार सामना असेल, कारण या मैदानावरती यशाची चव अनेकदा चाखणारा संघ तलोली स्पोर्ट तलोली आणि याच मैदानावरती संघर्ष करत अनेक स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारा धनेश 11 हे दोन मातब्बर संघ आहेत. गोलंदाज कुणाल सज्ज आहे, सामोरा जाईल तो रेहान. खेळ सुरू करायचा आहे. कुणालचा पहिला चेंडू, सामोरा जातो तो रेहान. थर्डमॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. दरम्यान पहिला चेंडू उलटॉस चेंडू होता डाव्या एसटीवरती, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न होतोय कव्हरच्या डीप क्षेत्राकडे आणि 4 धावा मिळत आहेत. मगाशी सुद्धा आपण पहिल्या षटकात 4 चौकार जोडले होते. रेहाननं सरळ बोटानं या ठिकाणी तूप निघणार नाही म्हणून बोट वाकडं करण्याचा प्रयत्न केला, तर स्विचिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यात यशस्वी ठरतोय. रेहान चौकारानं प्रारंभ आणि शुभारंभ करतोय, आपल्या डावाची सुरुवात करतोय, संघाच्या डावाची सुरुवात करतोय. दरम्यान पुढचा चेंडू, पुनश्च स्विचिटचा प्रयत्न, निश्चितच चेंडू जाईल एका टप्प्याच्या साह्यानं सीमारेषा पार. चौकार सलग 2 चौकार पाहायला मिळत आहेत. 100 नंबरची जर्सी त्याच्या अंगात आहे आणि या ठिकाणी 100 नंबरी सोनं माझ्या बॅटमध्ये आहे असं तो दाखवून देतोय. सलग 2 चौकार मारतोय. कुणालकडनं मात्र चुका घडता आहेत. यापूर्वी आपण जर का खेळ पाहिला असेल रेहानचा, तर अशाच पद्धतीने खेळ करेल आणि मग कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी याचा विचार गोलंदाजाने करायला पाहिजे होता. मात्र त्या पद्धतीने पहिल्या 2 चेंडूचे प्रयत्न केलेला नाही आहे. दरम्यान कुणाल तिसराही चेंडू अगदी त्याच पद्धतीने, मात्र या ठिकाणी संधी आलेली आहे आणि या संधीचं सोनं केलं जातं आहे. काय उत्कृष्ट झेल, अतिशय सुंदर जजमेंट. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ढळू दिली नाही आणि अचूक झेल पकडला कृष्ण. कौतुकास्पद झेल. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. तिसऱ्या चेंडूवरती आपण म्हणतो गडी झेलबाद. धन्यवाद राकेश पाटील साहेब, डॅशिंग अँड हँडसम पर्सनॅलिटी, वांद्रे गावचे सुपुत्र, उद्योजक, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा वांद्रे गावचे माजी सरपंच आपली रजा घेत आहेत. नवा फलंदाज आसिफ, संघाचा कर्णधार. आसिफ शेख एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून PTC मधील या खेळाडूचा उल्लेख केला जाईल, पण तेवढा चांगला फलंदाजी येतो. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय उत्तुंग फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. अतिशय दर्शनीय षटकार. 14 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र आसिफ शेख यांनी मनाचा निश्चय केलेल्या आपल्या संघाला आपण सातत्यानं पुढे घेऊन जायला हवं आणि त्यासाठी त्या पद्धतीची फलंदाजी जे करावं लागेल. क्षेत्ररक्षण करताना जर मला सर्वस्व झोकून देण्याची वेळ आहे तर मी सर्वस्व झोकून देईल. दरम्यान कुणाल गोलंदाजी करतोय, सामोरा जाईल आसिफ शेख. 14 धावा धावपलकावरती. वारंवार तुम्ही एकाच क्षेत्रात फटके खेळत असाल तर त्याचा परिणाम काय होतो आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडू स्विचिट केले, 2 चौकार जोडले. तिसऱ्या चेंडूवरती मात्र जाणीवपूर्वक गोलंदाजानं चेंडू त्याच पद्धतीने टाकला आणि अधिकची उंची लाभली. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण जवळजवळ पॉईंटच्या
क्षेत्रातून डीप पॉईंटच्या म्हणजे सीमारेषेकडे धाव घेतली होती उलट दिशेनं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक चांगला चेंडू. आसिफच्या अशा पद्धतीने ओस्ती घेईल असं आसिफला वाटलं नव्हतं, मात्र निश्चित आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूच्या मेरिटमध्ये जर आला असता तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक चांगला फटका त्याला जोडता आला असता. 14 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरक्षित आपल्या घरात पोहोचला, सुदैवी ठरतोय. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ आहे तो समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा झळकत आहेत 14. त्वरित खेळ सुरू करायचा आहे. विनंती करेन, कारण आपल्याला आणखी भरपूर सामने खेळवायचे आहेत. कांदळी संघ आणि NCC बोरिवली संघ आपण दोघांनी सज्ज राहायचं आहे. या पुढील सामना मीनाक्षी स्पोर्ट कांदळी वर्सेस NCC बोरिवली या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. दरम्यान दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज करण. वेळेच्या बाबतीमध्ये आपल्याला पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे. खिजर रईस या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक ट्रॉफी आहे ती आम्हाला अब्दुल हमीद अरफात गोरे साहेब यांच्याकडनं लाभलेली आहे. सिरीज ट्रॉफी शहबाज कोंगले साहेब यांच्याकडनं लाभलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. सिरीजसाठी बॅट आहे एची बॅट जफर पटेल साहेब कुडूस यांच्याकडनं लाभलेली आहे. बेस बॉलर ट्रॉफी आहे ती तक्की पटेल साहेब. त्याचप्रमाणे शूज आहेत बेस बॉलरसाठी ते विवेक शेलार यांच्याकडनं लाभलेले आहेत. बेस्ट बॅट्समन ट्रॉफी आहे ती जक्की पटेल साहेब यांच्याकडनं लाभले. दरम्यान स्विचिटचा प्रयत्न अप्रतिम अशा पद्धतीनं खिजर रईस यांच्या बॅटमधून निघालेला चौकार आणि बॅट आहे ती 6 अँड नॉट मुनाफ शेख यांच्याकडनं आम्हाला लाभलेले बुम्मू मुनाफ शेख. त्याचप्रमाणे बॉल स्पॉन्सर्ड आहेत अंबर पटेल साहेब आणि शेखर दळवी. मॅन ऑफ द मॅचची आपण इथे जर पाहिलं तर एक कॅप आहे, एक स्वीट बॉक्स आहे, त्याचप्रमाणे एक ट्रॉफी आणि एक गिफ्ट हॅम्पर ते आम्हाला पापा मुकरी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तलवली यांच्या सौजन्य लाभले. ते स्पर्धेचे एक आयोजकही सुद्धा आहेत. मोमेंटो जो आहेत त्या आम्हाला मोफित मुरुमकर साहेब अँड ब्रदर्स यांच्याकडनं लाभलेले आहेत. कोणाचे जरी 50 रुपये पडलेले ते सीटवर आम्हाला या ठिकाणी सापडले आहेत. ओळख पटवून मग घेऊन जा. दरम्यान एकेरी धाव जोडली जाईल. एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 19 धावा. वॉटर सप्लाय तकदीर एंटरप्राइजेस तलवली रुपेश गोरले भोकरी या संच्या सौजन्य आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणी. इंटरनेटची सुविधा UTS नेटवर्क आहे ते शाजेब रईस यांच्या सौजन्यानं आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे लेट नईम शेख सापे यांच्या स्मरणार्थ दुपारच्या भोजनाची व्यवस्था इथे पंच आहेत. त्याचप्रमाणे समालोचक, टेक्निशियन्स, DJ मॅन या सगळ्यांसाठी गुडलक हॉटेलच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे. आणि टॉस कोल्ड्रिंक आहे ती नरेश रावसाहेब यांच्याकडनं. दरम्यान एक निधाव चेंडू. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो अतिशय सुरेख सुंदर रीतीनं हे षटक हाताळलं जातं आहे. आत्तापर्यंत 4 चेंडू झाले, 5 धावा केवळ दिलेले आहेत. कौतुक करावं लागेल करणचं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुंदर गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी आणि त्या जोरावरती आपण पाहतोय केवळ 19 धावा. करणचं कौतुक करावं लागेल.
ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, धनेश इलेव्हन कुकसे संघासाठी सर्वस्व अर्पण करून देतोय. समोर आसिफ आहे, समोर खिजर रईस आहे, मात्र दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश होतोय. पुढचा चेंडू, मोठा फटका, चेंडूवरती शिक्कामोर्तब झाला होता. लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकारच्या जोरावरती 25 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघ आणि NCC बोरिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन, आपण सज्ज राहणार आहात. दरम्यान दुपारचं सत्र आहे. या दुपारच्या सत्रामध्ये मी स्वागत करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एक सुमधुर आपणा सर्वांचा लाडका आवाज म्हणजेच अजय घरत. तर मी अजय घरत यांना विनंती करतोय, समालोचन क्षेत्र आता आपण सांभाळणार आहात. स्वागत आहे आपलं. थैंक यू सो मच गायकवाड़ सर. दोपहर के सत्र में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. ऑर्गेनाइजिंग टीम में समय एक्शन में तलवली स्पोर्ट्स ए, और अभी तक अच्छा खेल पेश किया गया है. पहले 2 ओवर्स में 25 रन्स बने हैं. 1 विकेट के नुकसान पर रेहान मुरुमकर आउट होने वाले बैट्समैन 8 रन बनाकर आउट हुए. क्या बेहतरीन कैच उनका लपका क्रिश ने. टूर्नामेंट का सबसे बेहतरीन कैच अभी तक का उसे कहा जाए तो गलत नहीं होगा. खिजर 5 पर बैटिंग कर रहे हैं, सिर्फ 3 गेंदें खेली है. आसिफ ने 2 छक्के जड़े हैं, हालांकि कुछ डॉट गेंदें भी खेली है. 12 पर बैटिंग करते हुए नेवर लेकर अंकलेश तैयार होते हुए धनेश इलेवन कुक से टीम की ओर से. समय का ख्याल रखें प्लीज धनेश इलेवन के कैप्टन. देखिए पहले 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर कंप्लीट करने हैं. चर्चा में है तलवली ट्रॉफी. आज दर्शक भी अच्छी संख्या में मौजूद यहाँ पर, और कई सारे दर्शक ऑनलाइन इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं. प्रिंस मूवीज़ पर खूबसूरत टेलीकास्ट प्रिंस मूवीज़ द्वारा, द किंग ऑफ टेलीकास्ट उनको कहा जाता है. और यहाँ पर मौका था, लंबे ऊंचे कद के है गेंदबाज अंकलेश. कोशिश बढ़िया हुई लेकिन गेंद हाथ से चुटकी है. कॉटन बोल्ड, इस तरह की कैचेस लपकना इतना आसान नहीं रहता है. ऑन साइड में बड़ा शॉट खेलने का प्रयास था खीजर का, लेकिन उस रफ्तार से गेंद आई नहीं जिसकी उम्मीद कर रहे थे, और बल्ले की टो एंड पर लगी थी. पिछले मैच में बहुत ही आतिशी पारी खेली थी खीजर ने. 12 गेंदों में नाबाद 50 रनों की उनकी पारी, और उसके चलते मैन ऑफ द मैच रहे. लेकिन इस मैच में चुनौती है धनेश इलेवन कुक्सी टीम की, जिनके पास काफ़ी अच्छा बॉलिंग अटैक है. कुणाल ने शुरुआत की थी, उसके बाद करण ने दूसरा ओवर किया. पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 11 रन आए, और अब अंकलेश लेग स्टंप के बाहर भटकते हुए अतिरिक्त रन वाइड के रूप में. स्कोर बढ़ता हुआ 27 रन 1 विकेट के नुकसान पर. एक अच्छे टोटल की तरफ अग्रसर कही जा सकती है इस समय तलवली स्पोर्ट्स. स्ट्राइक आसिफ के पास, थर्ड मैन सर्कल के अंदर उनके लिए बैकवर्ड पॉइंट, और एक खिलाड़ी कवर पॉइंट पर तैनात किया गया है. फाइन लेग सर्कल के अंदर है, और 5 खिलाड़ी बाउंड्री पर. शफल करते हुए खेलने की कोशिश, गेंद थोड़ी पहले निकल गई, बल्ला थोड़ा देरी से आता हुआ. और ये होता है कई बार जब आप इतना ज़्यादा शफल करते हुए फाइन लेग लॉन्ग लेग की तरफ खेलने का प्रयास करते हो, आपका शेप आप थोड़ा सा गवा देते हो, गेंद पर पूरी तरह से नज़रें रहती नहीं है, और ऐसे में बैट्समैन कई बार बीट हो जाते हैं. लॉन्ग लेग बाउंड्री पर हालांकि फील्डर तैनात है, और फिर से उसी दिशा में खेलने का प्रयास. थोड़ा इम्प्रोवाइज तरीके से बैटिंग करने की कोशिश हो रही है. हालांकि सीधे बैट से हमने कई बार देखा है कि आसिफ बहुत अच्छा खेलते हैं, लेकिन यहाँ पर लगातार विकेटों के पीछे शॉट्स खेलने का प्रयास, और बार बार बीट हो रहे हैं. अच्छी गेंदबाजी अंकलेश द्वारा. अभी तक काफ़ी किफ़ायती ओवर ये धनेश इलेवन कुक्सी टीम के लिए. अगली गेंद दायरे से ओवर द विकेट. हो इस बार थोड़ी सी नीचे रही थी, और ये शायद थोड़े चोटग्रस्त भी हो गए. वहाँ पर पानी लेकर जाना है मैदान में. लगातार एक ही दिशा में शॉट्स खेलने की कोशिश. परसेंटेज ऑफ डॉट बॉल्स काफ़ी रहा है इस पारी में. पहले ओवर में 2 डॉट गेंदे, दूसरे ओवर में 3 डॉट गेंदे, और अब इस ओवर में 3 लगातार डॉट गेंदे.
नहीं तो स्कोर और भी बेहतर हो सकता था तलवली स्पोर्ट्स का। स्कोर रुका हुआ है 27 रन 1 विकेट के नुकसान पर, और खेल भी इस समय रुका हुआ है। उम्मीद करते हैं कि ज़्यादा गंभीर चोट ना हो और कोई भी खिलाड़ी किसी भी खिलाड़ी को इंजर्ड बिल्कुल भी नहीं करना चाहता है क्रिकेट के खेल में। वैसे भी इट्स अ गेम ऑफ जेंटलमैन। लेकिन क्रिकेट का खेल जब आप खेलते हो तो इसमें इंजरी के चांसेस भी बने रहते हैं। कई बेहतरीन खिलाड़ियों को हमने देखा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इंजरी की वजह से, जो कि बहुत महान क्रिकेटर्स बन सकते थे वो बन नहीं पाए, उनका करियर खत्म हुआ। लक्ष्मीपति बालाजी मुझे अभी भी याद है, क्या शुरुआत की थी उन्होंने अपने इंटरनेशनल क्रिकेट की, लेकिन बहुत लंबे समय तक नहीं खेल पाए इंजरी की वजह से। कई ऐसे उदाहरण दिए जा सकते हैं। हालांकि ग्रामीण के क्रिकेटर्स तो बहुत ज़िद्दी होते हैं। कई खिलाड़ियों को हम देखते हैं कि इंजर्ड होने के बावजूद भी मैदान में उतरते। आज हमने अजित को देखा, चिंचोली टीम की ओर से अजित पाडेकर इंजर्ड होने के बावजूद भी खेले हैं और 2 छक्के भी लगाए थे उन्होंने। हालांकि चिंचोली टीम का सफर समाप्त हो चुका है। दूसरे राउंड में अमर स्पोर्ट्स कास ने टीम को उनको परास्त किया। कास ने टीम का मुकाबला बाबन देव कुरुन से होने वाला है, जो कि 3rd राउंड का मैच रहेगा। अगले मैच में एनसीसी बोरीवली टीम के सामने चुनौती रहेगी श्री मीनाक्षी कांदली की। खेल की एक बार फिर से शुरुआत, स्विंग एंड मिस, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, थोड़ी सी राइज होती हुई गेंद टप्पा पड़ने के बाद अतिरिक्त उछाल लेकर आती हुई, और कुल मिलाकर ये 8वीं डॉट गेंद। सोचना पड़ेगा इसके बारे में बल्लेबाज को। 27 रनों पर गाड़ी अटक सी गई है तलवली स्पोर्ट्स ए टीम की। अंकलेश बेहतरीन गेंदबाजी करते हुए अब की बार थोड़ा सा कदमों में वहां पर शायद चूक गए हैं। फिर से बॉलिंग मार्क पर जाते हुए अपने लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक फील्डर तैनात, थोड़ा सा वाइडिश लॉन्ग ऑफ है। ऑन साइड में लॉन्ग ऑन डिप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग और एक खिलाड़ी लॉन्ग लेग पर। ओवर की आखिरी गेंद इस बार हवा में खेला है, मिस टाइम स्ट्रोक। ओह, कॉलिंग का अभाव था लेकिन गेंदबाज ने लपक लिया है कैच और विकेट का पतन। ये तो होने ही वाला था। जिस तरह से खेल रहे थे, काफी स्ट्रगल कर रहे थे आसिफ, और आखिरकार कैच थमाकर पेविलियन में लौटते हुए 27 पर लगा है दूसरा झटका आसिफ के रूप में तलवली स्पोर्ट्स को। 3 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, यानी कि ठीक 9 रन प्रति ओवर के हिसाब से रन बन रहे। पहले 2 ओवर में 25 रन थे स्कोरबोर्ड पर, स्थिति अच्छी थी तलवली टीम की, लेकिन ये ओवर दिनेश 11 कुक से टीम के लिए काफ़ी कामयाब ओवर रहा है अंकलेश का। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी रही उनकी, और कहीं ना कहीं शॉट सिलेक्शन थोड़ा सा गलत रहा है आसिफ का। जिस तरह से उन्होंने शुरुआत में लगातार स्टंप्स के पीछे खेलने का प्रयास किया था, वहाँ पर काफ़ी डॉट गेंदें उन्होंने खेली और आखिरकार एक बड़ा शॉट खेलने के चक्कर में आउट हुए हैं। अब 2 ओवर्स का खेल शेष है इस पारी में। अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है कांदली टीम के कैप्टन और एनसीसी बोरीवली के कैप्टन। कल टूर्नामेंट का आखिरी दिन रहेगा, सुपर संडे, ऐतिहासिक दिन तलवली ट्रॉफी का। करण आक्रमण जारी रखते हुए पहले ओवर में 11 रन खर्च किए थे, सफलता मिली नहीं है। 1 विकेट कुणाल के खाते में और 1 विकेट अंकलेश के खाते में। खीजर के पास स्ट्राइक, शॉर्ट बॉल पुल किया है, गजब के फॉर्म में है खीजर रईस, 6 रन। खीजर की बैटिंग की खासियत यही है कि वो अंत तक गेंद को देखते हैं, उनकी नजरें बराबर रहती है गेंद पर, जल्दबाजी नहीं करते हैं, थोड़ा सा अपने आप को समय देते हैं। वो वेट एंड वॉच वाला क्रिकेट है और तेज गति से रन्स बनाते हैं। टेक्निक अच्छी है, लेट खेलने की क्षमता है और गेंद के मेरिट पर खेलने की क्षमता रखते हैं खीजर रईस। इसलिए आसिफ को चाहिए था कि वो सिंगल निकालकर कहीं ना कहीं खीजर को स्ट्राइक पर ला सकते थे।
लेकिन उनकी अलग सोच थी। इस बार लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद वाइड। स्कोर बढ़ेगा यहाँ पर 34 रन 2 विकेटों के नुकसान पर। दिनेश 11 टीम के खिलाड़ियों के लिए भी ये मैदान कोई नया मैदान नहीं है। यहाँ पर कई सारे मैचेस उन्होंने भी खेले हैं, कई बार जीते हैं, कई बार हारे हैं। खूबसूरत ऑफ ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात। हो अब ये गलतियां नहीं की जा सकती है यहाँ पर। हालांकि मौका है जी, रन आउट हो गए बल्लेबाज। अरकम पटेल नहीं पहुंच पाए अपने क्रीज में। खीजर काफी निराश है वहां पर, क्योंकि 2 रन बनने चाहिए थे। डीप में फंबल हुआ था, गेंद हाथ से छिटकी थी फील्डर के, और वैसे भी नॉन स्ट्राइकर्स एंड पर वहां पर डेंजर एंड पर आना था। अरकम को स्ट्रोक खिला था खीजर ने, तो ऐसे में अरकम को तो बहुत पहले पहुंच जाना चाहिए था, लेकिन नहीं। रन आउट हो गए हैं, कोई गेंद भी नहीं खेली। बहुत बड़ा झटका लगा है ये तलवली टीम को। अरकम भी इस सिचुएशन में काफी घातक बल्लेबाज साबित हो सकते थे। डायमंड डक का शिकार हुए हैं। टीम का स्कोर 35 रन 3 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन कामरान पटेल। अभी भी 10 गेंदें पारी में शेष है। यहां से 20-25 रन और कम से कम जोड़ने का प्रयास हो सकता है। क्रीज में पीछे जाकर पुल किया है, गेंद हवा में, फील्डर है। ओह, बेहतरीन कोशिश वहां पर आतिश द्वारा। एक ही रन लिया है। कैच करने की पहले कोशिश थी, लेकिन फिर देखा कि बाउंड्री लाइन के बेहद करीब है। वहां पर गेंद को केवल अंदर धकेला उन्होंने और छक्का बचाया है। 5 रन कुल मिलाकर अपनी टीम के लिए बचाया है आतिश ने। जबरदस्त कोशिश आतिश की। एक रन बेशकीमती क्रिकेट के खेल में। और जब आप फील्डिंग में रन्स बचाते हो तो उतना ही प्रेशर कम रहता है आपके ऊपर, आप जब चेज करने के लिए आते हो। अब स्ट्राइक कामरान पटेल के पास 36 पर पहुंच चुकी है रन संख्या तलवली की। एंगल चेंज करते हुए दाएं नेट के बैट्समैन के लिए करण, राइट आर्म राउंड द विकेट। फुल टॉस, मिस हिट है। फील्डर फिर से आतिश, सेव पेयर ऑफ हैंड्स। कामरान पटेल आउट। रिव्यू की मांग, जहां डीआरएस लिया गया है। एक रिव्यू है आपके पास, बीमर के लिए रिव्यू रखा गया है, तो वो रिव्यू यहां पर यूज किया गया है। देखना है कि अब तीसरे अंपायर का क्या फैसला आता है। ऑन फील्ड अंपायर के फैसले को चुनौती देते हुए बल्लेबाज। इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू भी लॉस्ट होता हुआ और बैट्समैन भी आउट। ऐसा तो बहुत कम देखने को मिलेगा आपको कि इतनी फ्रेंडली फुल टॉस पर कैच पिक के रूप में आउट हो जाए कामरान पटेल। कहीं ना कहीं ऐसे लगता है कि शायद प्रैक्टिस की थोड़ी कमी है। जिस तरह से हमने तलवली की गेंदबाजी भी देखी है, या फिर आप प्रैक्टिस करते हो लेकिन प्रैक्टिस आपकी किस दिशा में है, यह भी बहुत महत्वपूर्ण है। कई बार प्रैक्टिस तो खूब की जाती है, लेकिन जिस तरह की प्रैक्टिस की ज़रूरत होती है वो प्रैक्टिस नहीं होती है। कई खिलाड़ी काफ़ी ज़्यादा हंसी मजाक भी करते रहते हैं, वो तो ठीक है, लेकिन जब आप प्रैक्टिस करने के लिए जाते हो तो वहाँ पर गेम के बारे में थोड़ा सीरियसनेस दिखाना भी ज़रूरी है। भारत के बैट्समैन ओसामा पटेल, बेहतरीन गेंद, शफल कर लिया था, पहले ही देख लिया था वहां पर बल्लेबाज को। अच्छी वापसी की करण ने, पहली गेंद पर छक्का लगा था, फिर एक वाइड गेंद भी हुई थी, लेकिन पिछली 4 गेंदों पर 2 खिलाड़ी आउट हुए हैं, सिर्फ 2 रन आए हैं। माविया मुरुमकर की तरफ से ओसामा के लिए इनाम है, लगातार 3 छक्कों के लिए 5,000 रुपीज। लेकिन बल्ले पर गेंद नहीं आ रही है, फिर से बाहर की तरफ लेकर चले गए। शानदार गेंदबाजी और बहुत ही अच्छा ओवर समाप्त होता हुआ। सफल ओवर की समाप्ति करण द्वारा। 4 ओवर के पश्चात स्कोर केवल 36 रन 4 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी हुई थी, लेकिन पावर प्ले के बाद गेंदबाजों ने जरूर थोड़ा सा शिकंजा कस लिया है।
अब केवल 1 ओवर का खेल बचा हुआ है तलवली स्पोर्ट्स ए के पारी में। इससे पहले तलवली की 2 टीमें टूर्नामेंट से बाहर हो चुकी है, लेकिन ये मेन टीम जिसे कहते हैं, क्योंकि इसमें सबसे अनुभवी खिलाड़ी खेल रहे हैं और जो प्रमुख टीम है तलवली की, एक मैच जीता है। इस मैच में शुरुआत अच्छी हुई, लेकिन पिछले कुछ ओवर्स में बहुत अच्छी गेंदबाजी दिनेश 11 के गेंदबाजों ने की है। एनसीसी के कैप्टन आ चुके हैं, श्री मीनाक्षी कांदली टीम के कैप्टन, आपको भी आना है टॉस के लिए। और अब आखिरी ओवर के लिए गेंदबाज तैयार होते हुए क्रिश। स्कोर 36 रन 36। क्रिश ने शानदार कैच लपका था और पहली सफलता अपनी टीम को दिलाने में काफ़ी बड़ी भूमिका अदा की थी। रिहान मुरुमकर का वो कैच, स्विच हिट लगाया था और पॉइंट से भागे थे, बिल्कुल डीप में जाकर पीछे की तरफ भागते हुए कैच लपका था। अविश्वसनीय कैच। चलिए वॉलेंटियर्स आपको भी जल्दी करनी है। टूर्नामेंट का पहला दिन जो देखा था हमने परसों, काफ़ी रोमांचकारी मैचेस उस दिन में रहे थे। कल ज़रूर थोड़े एक तरफा मैचेस रहे, आज काफ़ी इंटरेस्टिंग खेल हुआ है। पहले दिन का खेल श्रीराम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा टीम के नाम रहा, साथ में आई एकवीरा स्पोर्ट्स जूपाड़ा और गावदेवी कलम्बोली, ये 2 टीमों ने भी क्वालिफाई किया है सुपर संडे के लिए। और कल दोनों टीमों के बीच में पहला मैच रहेगा। सुबह 8:50 पर खेल की शुरुआत होगी। 8:30 बजे दोनों भी टीमों को रिपोर्ट करना है यहाँ पर। आखिरी दिन सुपर संडे कल का, खिलाड़ियों का कमाल और संडे दे धमाल। दूसरे दिन से भी 3 टीमें क्वालिफाई हुई है। शॉर्ट बॉल पसंद करते हैं खीजर रईस, हुक कर दिया है और गेंद के लिए बाउंड्री लाइन के बाहर का टिकट बुक कर दिया है। सिक्सर। जो बड़े शॉट्स लगाए हमने देखा है, उन्होंने पुल शॉट्स बहुत अच्छे खेले हैं, हुक भी बहुत अच्छा लगाते हैं। इस बार हुक शॉट खेला जल्दी पोजीशन में आते हुए। क्रीज में थोड़ा सा डीप भी खेलते हैं, लेंथ को जल्दी परखना ये उनकी ताकत है। और ऐसा नहीं कि केवल वो उस दिशा में खेलते हैं, बल्कि वो ड्राइव्स भी काफ़ी अच्छे लगाते हैं। तकनीकी दृष्टि से हम देखें तो काफ़ी सक्षम बल्लेबाज माने जाते हैं खिजर रईस। एक और अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। स्कोर उछलता हुआ 42 रन 4 विकेटों के नुकसान पर। 5 गेंदें पारी में शेष। फुल टॉस है इस बार हवा में, फील्डर के पास नहीं है मौका, गेंद बाउंड्री के बाहर, छक्का। तालियों की गूंज सुनाई दे रही है इस समय, दर्शक बेहद खुश होते हुए तलवली टीम के। ये ग्राउंड बहुत ही लकी ग्राउंड है तलवली टीम के लिए और खिजर रईस के लिए। गेंदबाज गलतियां करते हुए, पहले शॉर्ट बॉल, उसके बाद फुल टॉस। नजरें जम गई है खिजर रईस की, और एक सेट बैट्समैन के विरुद्ध इस तरह की गेंदबाजी होगी तो फिर यही नतीजा होने वाला है आखिरी ओवर में। बैक टू बैक छक्के। अड़तालीस पर स्कोर पहुंच चुका है, उसमें से 26 रन खिजर ने बनाए हैं। अन्य बल्लेबाज कुछ खास योगदान नहीं दे पाए। आसिफ ने हालांकि 2 छक्के जड़े थे, लेकिन डॉट गेंदें काफी खेली। बढ़िया गेंद, अच्छी गेंद, ये तेज डाला था और वाइड यॉर्कर है। रफ्तार, ऐसे लगता है कि थोड़ा सा गुस्सा था इस गेंद में गेंदबाज का। युवा खिलाड़ी है क्रिश, दाईं नेट से ओवर द विकेट। फिर से जड़ में रखा है, अच्छा ड्राइव, लेकिन फील्डर है सामने। प्रेम पाटिल वहां पर, 2 की कोशिश, खीजर की विकेट खतरे में और रन आउट। सही एंड पर थ्रो वहां पर। प्रेम जानते हैं कि नॉन स्ट्राइकर से एंड पर बल्लेबाज को आउट करने का शायद उतना फायदा नहीं होगा, क्योंकि खीजर सेट बैटर है और सेट बैटर को उन्होंने रन आउट किया है। शानदार क्षेत्ररक्षण और शानदार थ्रो, बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। 27 रनों की बेहद खूबसूरत पारी खेलने के बाद पेविलियन में लौटते हुए खीजर रईस 49 के योग पर यह 5वां झटका तलवली टीम को। अभी भी 2 गेंदें बची हुई है और अब बल्लेबाजी के लिए पहुंच रहे हैं अफसर रईस, पीटीसी के सबसे सीनियर खिलाड़ी।
और जो जुनून है क्रिकेट खेलने का अफसर रईस के अंदर काबिल तारीफ। और ये सीनियर खिलाड़ी बहुत इम्पोर्टेंट रोल अदा करते हैं। कई गांवों में मैं देखता हूँ कुछ सीनियर खिलाड़ी जो कई सालों से खेल रहे हैं, और क्रिकेट खेलने के पीछे की वजह यह है कि कहीं ना कहीं एक डर सा है कि वो क्रिकेट खेलना छोड़ देंगे तो शायद कहीं ना कहीं उनके गांव के खिलाड़ी टीम ही ना बंद कर दे। आते ही करारा स्ट्रोक स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ की तरफ, फिर से प्रेम एक्शन में, लेकिन इस बार नहीं रोक पाए। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन, और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए तलवली स्पोर्ट्स के। बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, ओवर पिच गेंद मिली थी और उस पर एक करारा ऑफ ड्राइव। गेंदबाज और लॉन्ग ऑफ फील्डर के बीच में से खेला था। लॉन्ग ऑफ के फील्डर पहुंचे भी थे, प्रेम अच्छे फील्डर है, लेकिन इस दफा रोकने में असफल रहे। चौके से खाता खोलते हुए अफसर रईस। 53 बने हैं। अंतिम गेंद लेकर गेंदबाज क्रिश। लो फुल टॉस, इस बार लेफ्टेड शॉट और बेहतरीन कैच, बिल्कुल साइड स्क्रीन के सामने। जबरदस्त कैच लपकते हुए फील्डर अंकलेश। अंतिम गेंद पर विकेट का पतन। पारी समाप्त होती हुई तलवली स्पोर्ट्स ए टीम की। कुल रन संख्या 53, 6 विकेटों के नुकसान पर। और चुनौती रहेगी 54 रनों की मैच को जीतने के लिए 5 ओवर्स में धनेश 11 कुक से टीम के सामने। अगले मैच के टॉस की तरफ हम रुख करेंगे। खेलने वाली टीमें हैं श्री मीनाक्षी कांदली और एनसीसी बोरिवली। हमारे बीच हुज़ैफा गोरे साहब उपस्थित है, उनकी शुभ हाथों से टॉस किया जाएगा। मैं उनको रिक्वेस्ट करता हूं। नदीम बर्डी साहब हमारे बीच में उपस्थित है, उनसे रिक्वेस्ट है आइएगा, आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। हमारे साथी कमेंटेटर मैन फ्रॉम तलवली आदित्य यादव भी यहाँ पर उपस्थित है। तबीयत नासाज है जिस वजह से उनकी सेवा हमें मिल नहीं रही है कमेंट्री में। कोई बात नहीं, दुआ करते हैं कि जल्द ही तंदुरुस्त हो जाएंगे। उनका हार्दिक स्वागत। एक और बड़ा मुकाबला जिसका टॉस यहाँ पर हम करने जा रहे हैं। श्री मीनाक्षी कांदली कैप्टन विराज उपस्थित हो चुके हैं और दूसरी तरफ एनसीसी बोरिवली की ओर से नायब बर्डी। स्वागत है दोनों कैप्टन्स का। टॉस कॉइन ज़रूर हम दिखाना चाहेंगे। एक तरफ अफसर रईस और दूसरी तरफ है तलवली ट्रॉफी। अफसर रईस कहना है विराज का, एंड इट्स अ राइट कॉल। टॉस विनिंग कैप्टन को हम दे रहे हैं कोल्ड ड्रिंक्स, स्पॉन्सर्ड बाय नरेश राउत एंड जयदुर्ग गातकोली। थैंक यू सो मच दोनों भी मेहमानों का बहुत बहुत शुक्रिया। आपसे रिक्वेस्ट है मंच पर एक बार फिर से पधारे। विराज काय करणार? फिल्डिंग करू. हा सामना देखील 5-5 षटकांचा असणार आहे आणि कसा वाटतो हा फॉर्मॅट? एकतर फ्री एंट्री टूर्नामेंट आहे, 5 षटकं खेळण्याची संधी मिळते. खूप सुंदर हे नियोजन केलं. सुंदर है, थैंक यू सो मच। आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील। नायब, आप क्या सोच रहे हैं इस टूर्नामेंट के बारे में? 2 दिन से देख रहे हैं, आज खेलने का मौका मिलने वाला है। बहुत अच्छी टूर्नामेंट रखी है अफसर भाई ने। और क्या लगता है आपकी टीम में कहाँ पर गलतियाँ हुई है? इससे पहले जो टूर्नामेंट आपने खेला है, खासतौर पर सोरगांव बी का टूर्नामेंट, कहाँ पर गलतियाँ हो रही है कि टीम आगे नहीं बढ़ रही? नहीं, गलती तो कुछ हुई नहीं है, पूरा 100% देने की कोशिश की है और अभी भी देंगे ये टूर्नामेंट में इंशाल्लाह। थैंक यू सो मच। आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं। टॉस झालेला आहे, टॉस जिंकला आहे श्री मीनाक्षी कांदळी संघानं। प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांचा आहे आणि बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत अर्थातच एनसीसी बोरिवली संघाला। जाऊयात चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं। तिकडे रनचेजला सुरुवात होत आहे। 54 धावांचा पाठलाग धनेश 11 कुक्स टीमला करायचा आहे। कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूयात, तिकडनं ऐकूयात गायकवाड सरांचा दमदार आवाज। धन्यवाद अजय। 54 धावांचं लक्ष्य आहे। दर्शनी अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा, त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीनं तिसरं षटक हाताळलं होतं ते
अंकलेशनं करंडसुद्धा केवळ 9 धावा दिल्या. क्रिसच्या गोलंदाजीवरती निश्चितपणे 17 धावा वसूल केल्या गेल्या. त्या जोरावरती 53 धावा लागल्या. अन्यथा खूप माफक अशी धावसंख्या उभारली गेली होती. एक आश्वासित करणारी सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली. दरम्यान लतीफ पहिला चेंडू दर्शनी फटका एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमारेषा पार. लाजबाब चौकार. हे है बंटी पाटील. विकी स्पोर्ट कुकसे संघासाठी अनेक वर्ष सलामीला त्यांनी आपली कामगिरी पार पाडलेली आहे. पुनच्या त्याच पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फटका फसलेला. परंतु सुदैवी ठरला फलंदाज, कारण झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान बहुत आशीर्वाद दिला गेला. 5 धावा धावफलकावरती. एक झेल घेण्याची संधी आली होती, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अफजल शेख याच्याकडनं चुकी घडली. झेल धरतीला दान झाला. दरम्यान पुढचा चेंडू पुनश्च चुकी घडते आहे. फलंदाजाकडनं सुद्धा चुकी घडते, कारण या चेंडूला छेडछाड करण्याची कोणती गरज नव्हती. 6 धावा धावफलकावरती. वाईट चेंडू निश्चितपणे प्राप्त झाला असता. 3 चेंडू 6 धावा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लतीफ सरावापासून दूर असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. PTC मधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला 17च्या शेवटी सन्मानित केला तोच लतीफ. इथे मात्र प्रॅक्टिसच्या अभावी आपण पाहतोय चेंडू वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर टाकले जात आहेत. पण सुदैवी ठरला की प्रत्येक चेंडूवरती फलंदाजानं फटका मारण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं गोलंदाजीमध्ये निश्चितपणे बदल होईल. लतीफच्या जागेवर गोलंदाज येतोय. अफजल. बिनबाद 6 धावा. 54 धावांचं लक्ष्य आहे. अफजल समोर जातोय बंटी पाटील. अतिशय दर्शनीय फटका, मात्र बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. केवळ 1 धाव मिळेल. 1 धावीच्या जोरावरती 7 धावा धावफलकावरती. विजाचं लक्ष 54 धावांचं आहे. एकंदरीत डॉट चेंडूंचा जर आपण विचार केला तललूच्या डावामध्ये, तर एक विक्रम आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. 12 चेंडू म्हणजे 2 षटकं जवळजवळ त्यांनी खेळलीच नाहीत. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं
बॅटची कडा घेत यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. एक झटका फटका दिला जातोय आणि कर्ण बाद होऊन तंबूत परततोय. पहिला झटका धावफलकावरती धावसंख्या झळकली गेलेली आहे 7 धावा. पहिला षटक मार्गस्थ. नवा फलंदाज अक्षय मैदानामध्ये प्रविष्ट. अफजल गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. फलंदाजाला विनंती करतोय, फलंदाज बाद झाल्यानंतर पुढच्या फलंदाजाने त्वरित मैदानामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. 7 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ होतोय. सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका आपला पाहायला मिळतोय. एका टप्प्यात चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. जी सरासरी पूर्ण करायला हवी ती सरासरी पूर्ण केली जाते. 5 षटकांचा डाव आहे. विजयाचं लक्ष 54 धावांचं. त्या अनुषंगानं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. आसिफ चमनाड यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज रेहान. 11 धावा. दरम्यान पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 12 धावा धावफलकावरती विजयाचं लक्ष आहे 54 धावांचं. एक या स्पर्धेतील तगडा संघ म्हणून आयोजकांचा संघाला ओळखला जातोय. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी या मैदानावर केले. मात्र आता थोडा अडचणीत सापडल्यासारखा. दुर्वर न खेळण्याचा प्रयत्न झाला. बंटी पाटील यांच्याकडनं एकेरी धाव जोडली जाईल. 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. रेहान गोलंदाजी करेल आणि सामोरं जाईल नव्याने आलेला फलंदाज अक्षय. अक्षयच्या बॅटमधून आत्तापर्यंत 4 धावा चौकारच्या रूपात आपला पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच चेंडूची वाट बघितली कारण हळूवार चेंडू सोडला. वेगानं धाव घेतली आणि स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यावर अचंबित झाला अक्षय आणि निर्धाव चेंडू. 13 धावा धावफलकावरती. रेहान हुर्रेक चेंडू, तेवढाच चांगला फटका. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता आला नाही. 4 धावा मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. दूरवर क्षेत्ररक्षक वाडिश क्षेत्रामध्ये सज्ज होता. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळत आहेत. 17 धावा. एक धाव अतिशय मोलाची इथे बनलेली आहे. अक्षयच्या बॅटमधून आत्तापर्यंत 2 चौकार 3 चेंडूला सामोरा गेला अक्षय. पुढचा चेंडू निश्चितच उजवीकडे अधिक शप्पल झाला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल.
4 चेंडू आतापर्यंत 6 धावा बाद झालेल्या आहेत. 17 धावा धावफलकावरती. स्लोवर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 17 धावा. एक चेंडू लाख मोलाचा आहे तलोली संघासाठी. मात्र इथे एक धाव सुद्धा मोलाची आहे धनेश इलेव्हन कुकसे संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाईम फटका आहे. मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू अडवेपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली गेली. आउट. यस, बॅट हवेत ठेवली गेली होती. अक्षयकडनं चुकी घडली आणि या चुकीला माफी नाही. रेहान दाखवतोय, बारीक लक्ष होतं त्याचं. बॅट हवेत होती, अचूक रीतीनं धावबाद केलंय, पुढे सरसावलेला होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा धडकत आहेत. 18 धावा म्हणजे सरासरी 9ची येते. विजयासाठी इथून पाहिलं आपण तर 12च्या सरासरीनं 36 धावा जोडाव्या लागतील. सामना रंगतदार अवस्थेत पोहोचू शकतोय. परंतु गोलंदाजी हा यक्ष प्रश्न राहिलेला आहे तलवली संघापुढे. आणि म्हणून मगाशी पाहिलं आपण लतीफ रईस यांची एंट्री संघामध्ये झाली. मात्र प्रॅक्टिसच्या अभावी हातावर अतिरिक्त ताण आला, स्वतःलाच मैदान सोडावं लागलं. दरम्यान आतिश मागे एक उमद्या मनाचा हा खेळाडू आहे. खरं तर पाहायला गेलं तर मैदानावरती ज्या ठिकाणी स्पर्धा असतात तिथे कॅमेरामन म्हणून सुद्धा भूमिका पार पडत असतो आणि एक खेळाडू म्हणून सुद्धा नेहमीच दर्शनी खेळ त्याने केलेला आहे. आडनाव मागे आहे, मात्र क्रिकेट खेळात पुढे असणारी मंडळी त्याच्यामध्ये महेंद्र मागे असेल, एक नाव अग्रक्रमाने घेतलं जाईल. गोलंदाज सज्ज होतोय कामरान पटेल. सुरेख चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे, चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. 19 धावा. आतिश मागेला इथे मात्र बरसात करावी लागेल, लीड घ्यावं लागेल. आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर चौकार षटकार जरा जोडावे लागतील. कामरान पटेल. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, तेवढाच चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट यांचा नीटचा संपर्क झाला नाही. सुदैवी ठरला की चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला नाही. दुर्वरनं धाव घेण्याचा प्रयत्न झाला, एकेरी धाव जोडली गेली. धावफलकावरती धावा झळकत आहेत. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ. कामरान पटेलच्या माऱ्याला सामोरा जाईल बंटी पाटील. पुढचा चेंडू, निश्चितच चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रात, दर्शनीय चौकार. चौकाराच्या जोरावरती 24 धावा धावफलकावरती. जोपर्यंत बंटी पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पूर्णपणे धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या जागृत असणार आहेत. इथून 30 धावांची गरज आहे. दरम्यान कामरान पटेल. पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, तेवढाच चांगला फटका. मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू अडवेपर्यंत एकेरी धाव. 1 धावेच्या जोरावर 25 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतिश माघे सामोरं जाईल कामरान पटेलच्या माऱ्याला. एक स्लोवर चेंडू, चांगल्या चेंडूची हाताळणी गेली. एकेरी धाव मात्र रोखली जात नाही. चेंडू येऊन शरीरावरती आदळला होता. लेगबाईच्या रूपाने 1 धाव.
26 धावा. अजूनही 28 धावांची गरज आहे. दरम्यान पुढचा चेंडू पस्तीस धावा धाव फलकावरती. 10 चेंडू 19 धावेचं समीकरण अशा उंचावल्या गेलेल्या आहेत. धनेश इलेव्हनचे पाठीराखे. दरम्यान 10 चेंडू. पुढचा चेंडू एक स्लोवर चेंडू. बंटी पाटील यांची सुद्धा परीक्षा पाहिली जाते. बारी बारी सबकी बारी, कभी गेंदबाज की बारी तो कभी बल्लेबाज की बारी. एक षटकार पाहायला मिळाला. कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू काढतोय. इथे निर्धाव चेंडूसुद्धा सोन्याची मोहर म्हणावी लागणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला आहे. खिजर राईस चेंडू खाली जेल टिपला जातोय. देव मसाज जाळ्यात अचूक अडकला जातोय. बंटी पाटील बाद होणं हा धोका ठरू शकतोय. थोडा आतताईपणा झाला असं म्हणायला हरकत नाही. समीकरण होतं 10 चेंडू 19 धावेचं. ग्राउंडेड फटके खेळणं सुद्धा गरजेचे होते. बंटी पाटीलच्या अस्त्रामध्ये आत्तापर्यंत आम्ही ग्राउंडेड फटकेच पाहिले. जेव्हा जेव्हा बबलू पाटील आणि तो सलामीला यायचा तेव्हा बबलू पाटील मोठे फटके खेळायचा आणि बंटी पाटील याच्याकडनं नेत्रदीपक चौकार आणि एकेरी दुहेरी तिहेरी धावा सुद्धा मिळतील अशा पद्धतीचे फटके अनेक आम्ही पाहिले. पण इथे थोडा घाई झालेली आहे. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 फलकावरती धावा झळकल्या गेल्यात. 35 धावा. 8 चेंडू आणि 19 धावेचं समीकरण. अजूनही सामना बंद लिफाफ्यात आहे.
शेवटच्या चेंडूवर हा लिफाफा उघडला जाईल का, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचला जाईल का, हे पाहणंही रंजक ठरणार आहे. नव्याने आलेला फलंदाज अंकलेश, त्याच्यामध्ये सुद्धा जबरदस्त टॅलेंट आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याने जे षटक हाताळलं होतं त्यालाच तिथेच कलाटणी मिळाली. तोच अंकलेश पुन्हा एकदा फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजयाच्या रथावर आरूढ करणार का. पुढचा चेंडू एक जबरदस्त गणगणाचे आघात, स्लोवर चेंडू भिरकावून दिला जातोय काहू कॉर्नरच्या क्षेत्रात. उत्तुंग षटकार, 41 धावा, 7 चेंडू 13 धावेचं समीकरण. 7-12 7-13ला फार महत्त्व आहे. 7-12ला जमिनीच्या दृष्टीने फार महत्त्व आलं आहे कारण लॉजिस्टिक एरिया आहे, पण या सामन्याला मात्र 7-13ला महत्त्व आलं आहे. 7 चेंडू 13 धावा. कौन किसका साथ देगा. दरम्यान अफसर रईस, मोठा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, क्या बात आहे, लाजवाब टायमिंग. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा स्लोवर होता, अचूक ओळखला, हात खोलले आणि सरळ बॅटनं चेंडू भिरकावून दिला. पाहुण्यांना सलामी देणारा हा षटकार. सात धावा, 47 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 7 धावेचं समीकरण असेल. बंटी पाटील यांनी शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं, परंतु बंटी पाटील बाद झाल्यानंतर अंकलेश दाखवून देतोय मैं हो ना. आणि आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, हे दाखवून देत आहेत धनेश इलेव्हन कुकसे संघ. रेहान, मला वाटतं कामरान असेल, कामरान आहे. 6 चेंडू 7 धावेचं समीकरण. सामना होता कुठे, आला कुठे. निश्चितच एक चांगला फटका आपला पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू जातोय, पळून एकदा पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा लिहिल्या पूर्ण. 5 चेंडू 5 धावेचं समीकरण. एक आणखी मोठा उलटफेर आपला पाहायला मिळेल. आयोजकांचा संघ अडचणीत सापडलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर रीतीने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू धाडला गेला. एकेरी धाव. चेझिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघाची धावसंख्या समसमान जर झाली तरी सुद्धा नंतर फलंदाजी करणारा संघ हा पराभवाच्या गर्तेत सापडतो, कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र नो मॅनलँड क्षेत्रात चेंडूची लँडिंग, पळून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा लिहिल्या पूर्ण. निश्चितच कामरान पटेलनं स्टंपच्या दिशेने उभं राहणं सुद्धा गरजेचं होतं. तीन चेंडू 2 धावेचं समीकरण. अमरेला फिल्डिंग पाहायला मिळेल का, नाही, कारण जवळ फलंदाज क्षेत्ररक्षक घेतले तर फलंदाज दूरवर फटका हवेत खेळण्याची शक्यता आहे, जाणून आहेत. 3 चेंडू 2 धावेचं समीकरण. पुढचा चेंडू निश्चितच चांगला फटका, पळून एकदा पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव पूर्ण. अशा पद्धतीनं विजयावरती शिक्कामोर्तब होतोय. अभिनंदन 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 धनेश इलेव्हन कुकसेन. हार्ड लक, टफ लक तलवली संघ. अभिनंदन, हार्ड लक, टफ लक. अफसर रईस अँड कंपनी, रेहान अँड कंपनी, खिजर रईस, ज्यानं खूप सुंदर कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. परंतु लक्षात घ्या,
मी तर म्हणेन इथे गोलंदाजांची चुकी नाही आहे. फलंदाजी करत असताना 12 चेंडून डॉट गेले, तो पराभवाचं कारण आहे तलवली संघाच्या. तलवली संघ पराभव का झाला तर 12 चेंडू त्यांनी जे निर्धाव घालवले त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरतोय. दोन धावांचा जो षटक आहे एक गडी त्याने बाद केलेला आहे. मंटी पाटील 100% रेसमध्ये आहेत, परंतु पाया रचला गेला, जो काही स्कोअर दाबला गेला त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे ती अंकलेशची. आणि फलंदाजीसुद्धा चांगल्या पद्धतीने केले. 2 षटकार आणि दोन धावा अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं 16 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे अंकलेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरतोय. कम ऑन द स्टेज अंकलेश, लाजबाब गोलंदाजी, गेम चेंजर गोलंदाजी आणि महत्त्वाच्या क्षणी फलंदाजी. मी सन्माननीय बर्डी साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अंकलेशच्या डोक्यावरती कॅप चढवणार आहात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर आहे ते आपण प्रदान करणार आहात. गिफ्ट हॅम्पर पण द्यायचं बर्डी साहेब. येस, बाबूशच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत स्वीट बॉक्स आणि गिफ्ट हॅम्पर. आणि या ठिकाणी सन्माननीय अतिथी आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी आणि कुछ मिठा हो जाए अंकलेश. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वळणार आहोत आपण पुढच्या सामन्याकडे. समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतोय माझे साथी समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजय गरत यांना.